गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण 5.3 कॉन्सेप्ट ऑफ बँडविड्थ पाहणार आहोत. कॉन्सेप्ट ऑफ बँडविड्थ. मॉडर्न इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टीम, त्याच्यामध्ये आपण काल टाईप्स ऑफ कम्युनिकेशन सिस्टीम, ज्या डिफरंट टाईप्सच्या कम्युनिकेशन्स आहेत यूज केले जातात. ॲनालॉग अँड डिजिटल कम्युनिकेशन किंवा सिम्प्लेक्स अँड डिप्लेक्स किंवा बेस बँड अँड मॉड्युलेटेड कम्युनिकेशन सिस्टीम आपण काल पाहिली. त्याच्यानंतर आता जो काल वर्ड आला होता बँडविड्थ, बरोबर आहे, त्याचं ज्या काही रिलेटेड टर्म्स आहेत कम्युनिकेशनशी रिलेटेड, ज्या काही बेसिक टर्म्स आहेत त्या आपण घेणार आहोत. त्यातली फर्स्ट टर्म आहे बँडविड्थ. बँडविड्थ कशाला म्हणायचं? बघा, एक ग्राफ आहे, तो अगोदर ड्रॉ करतो मी. बघा, द मिनिमम फ्रिक्वेन्सी डायग्राममध्ये दिसते आपल्याला काय, एक एफ मिनिमम आणि एफ मॅक्झिमम, बरोबर आहे. बँडविड्थ इज नथिंग बट द स्पेक्ट्रम ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजचा एक स्पेक्ट्रम, त्यालाच काय म्हणतो आपण, बँडविड्थ असं म्हणतो. जसं आपल्याला आता स्पेक्ट्रम म्हणजे काय, तर आपण ज्यावेळेस कुठलाही व्हाईट रे एका प्रिझममधून ज्यावेळेस पास करतो त्यावेळेस त्या प्रिझममधून तो लाईट पास झाल्याच्या नंतर आपल्याला 7 कलरमध्ये स्प्लिट झालेला पाहायला मिळतो, बरोबर आहे. तर तो बँड ऑफ कलर जो आहे, तो जो रंगाचा पट्टा आहे, विविध रंगाचा पट्टा, त्याला काय म्हणतो आपण, स्पेक्ट्रम असं म्हणतो, बरोबर आहे. तसंच हायड्रोजन स्पेक्ट्रम आपल्याला माहीत आहे, बरोबर आहे. तसं तुम्ही काय सांगितलं की बँडविड्थ म्हणजे काय आहे, तर इट इज नथिंग बट स्पेक्ट्रम ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज, बरोबर आहे. इट इज द मॅक्झिमम रेंज बाय युझिंग विच ट्रान्समिशन इज कॅरीड आउट अँड द रिसिव्हर रिसिव्ज सिग्नल्स ऑल्सो. त्यांनी काय म्हणले की एक अशा प्रकारची रेंज ज्याचा यूज करून आपण ट्रान्समिशन काय करतो, एखादा डेटा आपण ट्रान्समिट करतो आणि किंवा रिसिव्ह करतो, बरोबर आहे. इट इज डिफाईन्ड ॲज द डिफरन्स बिटवीन मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी अँड मिनिमम फ्रिक्वेन्सी, त्याला म्हणतो आपण बँडविड्थ. जसं की समजा रेडिओ आहे, रेडिओची बँडविड्थ ठरलेली आहे, कमीत कमी तो बाबा 90 हर्ट्झपर्यंत समजा रिसिव्ह करू शकतो फ्रिक्वेन्सी, जास्तीत जास्त समजा 104 किंवा 106पर्यंतची फ्रिक्वेन्सी तो काय करू शकतो, रिसिव्ह करू शकतो. तर तो जो काही पट्टा आहे मधला 90 to 104चा किंवा 106चा, याच्यामधले जे काही रेंजेस आहेत सर्व किंवा स्पेक्ट्रम आहेत किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत, तर तो जो बँड आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजचा कुठला, इकडं कुठपर्यंत आहे, तर असं म्हणता येईल समजा इकडं 90पर्यंत, बरोबर आहे, मिनिमम, आणि इकडं मॅक्झिमम कुठंपर्यंत आहे, तर समजा 110पर्यंत आहे, इमॅजिन करा. तर या दोघांच्या मध्ये ज्या काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहे त्याचा जो काही पट्टा आहे किंवा त्याचा जो बँड आहे त्यालाच काय म्हणतो आपण, बँडविड्थ असं म्हणतो. इट इज ऑल्सो डिफाईन्ड ॲज अ डिफरन्स बिटवीन अपर कट ऑफ फ्रिक्वेन्सी अँड लोअर कट ऑफ फ्रिक्वेन्सी. अपर कट ऑफ म्हणजे काय, तर परत आणखीन तेच येईल. अपर कट ऑफ म्हणजे की जास्तीत जास्त इथपर्यंतच थोडक्यात त्या फ्रिक्वेन्सीसाठी करंट जनरेट करू शकतो. त्याच्यानंतर जर समजा फ्रिक्वेन्सी त्याच्यापेक्षा जास्तीची फ्रिक्वेन्सी किंवा हायर फ्रिक्वेन्सी जर आपण समजा त्या रेडिओला किंवा त्या पर्टिक्युलर डिव्हाइसला जर सेंड केली, तर त्यासाठी तो करंट काय करेल, कट ऑफ करेल किंवा कुठल्याही प्रकारचा करंट जनरेट करणार नाही. त्याला म्हणतो आपण कट ऑफ, अपर कट ऑफ फ्रिक्वेन्सी. आणि तसंच सेम आहे लोअर कट ऑफ, याची इथपर्यंतची असेल, 90च्या पुढची असेल तरच तो जनरेट करू शकेल, बरोबर आहे, इलेक्ट्रिक करंट सर्किटच्या आतमध्ये, किंवा तो थोडक्यात त्यासाठी एक प्रकारची थोडक्यात त्या ठिकाणी आपल्याला साऊंड ऐकायला येईल. त्याच्या खाली जर फ्रिक्वेन्सी असेल तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा साऊंड आपल्याला ऐकायला येणार नाही. कळलं? म्हणजे जसं टी व्ही आहे, टी व्हीची बँडविड्थ वेगळी आहे, रेडिओ आहे, मोबाईल आहे, मोबाईलची पण बँडविड्थ वेगळी आहे. आपल्याला माहीत आहे की मोबाईलसाठी ठराविक किती 2 GHz टू 5 GHzपर्यंतची फ्रिक्वेन्सी आपला मोबाईल ट्रान्समिट करू शकतो किंवा रिसिव्ह करू शकतो, बरोबर आहे. तर तसं आपल्या मोबाईलची पण बँडविड्थ ठरलेली आहे. तसं प्रत्येक
डिव्हाइसची एक पर्टिक्युलर बँडविड्थ असते, त्याच्यामधलाच ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहेत त्या पट्ट्याच्या आतमध्ये किंवा त्या बँडच्या आतमध्ये जेवढ्या काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत त्याच फक्त तो रिसीव्ह करू शकतो किंवा ट्रान्समिट करू शकतो. कळलं? त्याला म्हणायचं बँडविड्थ. ॲज वी नो दॅट डिफरंट सिग्नल्स युजेस डिफरंट बँडविड्थ्स. If an audio signal is considered, then we know that audio frequency range is from 300 Hz to 3100 Hz. Then the bandwidth is given by B. इथे लिहून दाखवतो वाटलं असतं bandwidth is equal to ब्रॅकेटमध्ये त्याला BW असं देखील लिहितात, is equal to F max minus F minimum. बरोबर आहे. मग आता इथं आपल्याला मी काय म्हणलं तुम्हाला आत्ता, जर समजा ऑडिओ सिग्नल असेल, प्रत्येक सिग्नलची फ्रिक्वेन्सी वेगळी असते. ऑडिओ असेल, व्हिडिओ असेल, ऑडिओ व्हिडिओ असेल, दोघांची फ्रिक्वेन्सी कशी असते, वेगळी असते. बरोबर आहे. मग इथं ऑडिओ फ्रिक्वेन्सीची जी रेंज आहे ती रेंज आपण काय सांगितली, 300 Hz टू 3100 Hz अशी आपण काय सांगितली रेंज. कशाची? ऑडिओ सिग्नल्सची. मग इथं मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी किती आहे, 3100 आणि मिनिमम 300. 3100 मायनस 300 त्याने काय येईल, 2800 Hz. ही तुम्हाला काय भेटली त्या ठिकाणची बँडविड्थ. काय भेटली? बँडविड्थ. बरोबर आहे. म्हणजे याला काय म्हणू शकतो आपण, किलो हर्ट्जमध्ये लिहायचं असेल समजा या ठिकाणी तर आपण त्याला 28 किलो हर्ट्ज असं लिहू शकतो. आता दुसरी गोष्ट आहे रेडिओ फ्रिक्वेन्सी. रेडिओ फ्रिक्वेन्सीची रेंज आहे 20 Hz. 20 Hz टू 20 किलो हर्ट्ज. 20 किलो हर्ट्ज. बरोबर आहे. ही काय आहे, रेडिओ फ्रिक्वेन्सीची रेंज. मग आता रेडिओ फ्रिक्वेन्सीचं बँडविड्थ कसं कॅल्क्युलेट करायचं, तर बँडविड्थ ऑफ रेडिओ फ्रिक्वेन्सी हे रेडिओसाठी, हे काय आहे, ऑडिओ सिग्नल. ऑडिओ सिग्नलची रेंज आहे ही रेडिओ फ्रिक्वेन्सीची रेंज आहे. बरोबर आहे. रेडिओ सिग्नल्सची किंवा रेडिओची फ्रिक्वेन्सी एवढी असते. आता इथे काय येईल, बँडविड्थ इज इक्वल टू एफ मॅक्स मायनस एफ मिन. एफ मॅक्स किती आहे, 20 किलो हर्ट्ज मायनस 20 हर्ट्ज. हे जर बघितलं आपण तर कसं येईल, 19,000 किलो म्हणजे काय या ठिकाणी 10⁻³ 20,000 मायनस 20 19,980 हर्ट्ज हे आपल्याला काय मिळेल त्या ठिकाणची फ्रिक्वेन्सी. याला किलो हर्ट्जमध्ये आपण लिहू शकतो 19.98 किलो हर्ट्ज. बरोबर आहे. आणि याला ॲप्रॉक्सिमेटली इक्वल लिहू शकतो आपण त्या ठिकाणी 20 किलो हर्ट्ज. ही काय आहे, बँडविड्थ ऑफ रेडिओ फ्रिक्वेन्सी आहे. व्हिडिओ सिग्नल्स हॅज डिफरंट फ्रिक्वेन्सी रेंज अँड डिफरंट सिग्नल्स हॅज डिफरंट रेंज. देन द बँडविड्थ इज डिफरंट फॉर डिफरंट सिग्नल्स. म्हणजे इथं आपल्याला एक समजते या ठिकाणी की प्रत्येक सिग्नलसाठीची बँडविड्थ कशी असते, डिफरंट असते. कारण प्रत्येक सिग्नल म्हणजे ऑडिओ सिग्नल असेल, व्हिडिओ सिग्नल असेल किंवा ऑडिओ व्हिडिओ असेल त्याच्यावरून त्याची रेंज ठरत असते. ठीक आहे. आता बघा, ॲज फार ॲज मॉड्युलेशन इज कन्सिडर्ड द बँडविड्थ रिक्वायर्ड इज मॅक्झिमम इन केस ऑफ मॉड्युलेशन सो दॅट मॅक्झिमम इनपुट इन्फॉर्मेशन कॅन बी ट्रान्समिटेड फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. मॉड्युलेशन आपण काल पाहिलं होतं. बरोबर आहे. मॉड्युलेशनमध्ये काय सांगितलं होतं आपण, त्या ठिकाणी जे वीक सिग्नल्स आहेत त्यांना हायर फ्रिक्वेन्सी सिग्नल्ससोबत काय करतात, कॅरी करायला लावतात किंवा ते हायर फ्रिक्वेन्सी सिग्नल्स त्यांना कॅरी करतात आणि त्या वीक सिग्नल्सला हायर फ्रिक्वेन्सी सिग्नल्ससोबत सुपर इम्पोज करून त्या ठिकाणी त्या सिग्नल्सला एका प्लेसपासून दुसऱ्या प्लेसपर्यंत ट्रान्सफर केलं जातं. आता बघा पुढचा पॉईंट आहे व्हेरियस फ्रिक्वेन्सी बँड्स. जे टेबलमध्ये त्यांनी दिले आहेत आपल्याला. एक्स्ट्रीमली लो फ्रिक्वेन्सी ज्याला म्हणतो आपण ELF 5.4. एक्स्ट्रीमली लो फ्रिक्वेन्सी ELF जी आहे 30 हर्ट्ज टू 300 हर्ट्ज, ह्याला म्हणतो आपण एक्स्ट्रीमली लो फ्रिक्वेन्सी. त्याच्यानंतर व्हॉइस फ्रिक्वेन्सी VF. व्हॉइस फ्रिक्वेन्सी असते 300 हर्ट्ज टू, जे आता पाहिली होती आपण ॲप्रॉक्सिमेटली 3000 हर्ट्ज. त्याच्यानंतर VLF व्हेरी लो फ्रिक्वेन्सी VLF व्हेरी लो फ्रिक्वेन्सी 3 किलो हर्ट्ज टू 30 किलो हर्ट्ज.
बरोबर आहे. ही व्हेरी लो फ्रिक्वेन्सी. त्याच्यानंतर लो फ्रिक्वेन्सी म्हणजे LF. लो फ्रिक्वेन्सी किती आहे? 30 किलो हर्ट्ज टू 300 किलो हर्ट्ज. याला म्हणायचं लो फ्रिक्वेन्सी. आणि लास्ट आहे MF मीडियम फ्रिक्वेन्सी 300 किलो हर्ट्ज टू 3000 किलो हर्ट्ज. ही झाली मीडियम. आता याच्यानंतर हाय फ्रिक्वेन्सी. हाय फ्रिक्वेन्सी ही 3 मेगाहर्ट्ज टू 30 मेगाहर्ट्ज. 3 मेगाहर्ट्ज टू 30 मेगाहर्ट्ज. ह्याला काय म्हणायचं? हाय फ्रिक्वेन्सी. व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी VHF ही येते 30 मेगाहर्ट्ज टू 300 मेगाहर्ट्ज. मेगा म्हणजे काय? 10⁶ हे आपल्याला माहीत आहे. अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी UHF अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी जी आहे 300 मेगाहर्ट्ज टू 3000 मेगाहर्ट्ज. त्याच्यानंतर सुपर हाय फ्रिक्वेन्सी SHF. याला म्हणजे सुपर हाय फ्रिक्वेन्सी 3 गिगाहर्ट्ज टू 30 गिगाहर्ट्ज. बरोबर आहे. ह्याला काय म्हणतो आपण? सुपर हाय फ्रिक्वेन्सी. जी आपण याच्यामध्ये आणखीन एक येते 80 to 108 मेगाहर्ट्ज. ही जी फ्रिक्वेन्सी आहे ती देखील सुपर हाय फ्रिक्वेन्सीमध्येच येते. 80 to 108 मेगाहर्ट्ज. सॉरी हो. आणि जो FM बँड असतो, FM बँड फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन ज्याला म्हणतो आपण, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन बँड, त्याच्यामध्ये EHF एक्स्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी EHF एक्स्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी जी असते 30 गिगाहर्ट्ज टू 300 गिगाहर्ट्ज. कळालं? एक्स्ट्रीमली लो फ्रिक्वेन्सी. त्याच्यानंतर सेकंड पहिले आपण व्हॉइस फ्रिक्वेन्सी. त्याच्यानंतर व्हेरी लो फ्रिक्वेन्सी. त्यानंतर लो फ्रिक्वेन्सी, मीडियम फ्रिक्वेन्सी, हाय फ्रिक्वेन्सी, व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी, अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी आणि त्यानंतर सुपर हाय फ्रिक्वेन्सी. बरोबर आहे. आणि ही कुठली आहे? एक्स्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. या ठिकाणी थांबू आपण. याच्यानंतर सम इम्पॉर्टंट वायरलेस कम्युनिकेशन फ्रिक्वेन्सी बँड्स, ते देखील त्याचा मी फोटो काढून तुम्हाला टाकतो. ते देखील तुम्ही अभ्यास करा. आणि उद्या आपण सम डेफिनेशन्स आहे, कुठल्या डेफिनेशन्स आहेत, म्हणजे रेंज म्हणजे काय, ॲटेन्युएशन कशाला म्हणतात, ॲम्प्लिफायर कशाला म्हणतात, मॉड्युलेशन म्हणजे काय, डिमॉड्युलेशन म्हणजे काय, ते आपण उद्या घेणार आहोत. ठीक आहे. या ठिकाणी थांबू आपण. थँक्यू.